आणि यानंतर बातमी आहे शिवसेनेच्या गोटामधून निकालाच्या नंतर आता शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि मुंबईमधल्या वांद्रेमधल्या हॉटेल ताज लँड्समध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीसाठी आमदार सुद्धा दाखल झालेले आहेत। दरम्यान या आमदारांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा गटनेता निवडण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याची ही माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, नक्की शिवसेना आमदारांची आता थोड्याच वेळात बैठक ही ताजलँडमध्ये होत आहे। बहुतांश आमदार जे निवडून आलेले आहेत ते आलेले आहेत, खासदार देखील पोहोचलेले आहेत, पार्टीचे प्रवक्ता आलेले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचतील आणि या बैठकीला सुरुवात होणार आहे। या आजच्या बैठकीत प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वतोपरी मान्य केला जाईल आणि त्यानंतर जो गटनेता आहे त्याचा ठराव हा आजच्या बैठकीत प्रामुख्याने मान्य केला जाणार आहे। सर्व अधिकार हे पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला जाणार आहे। त्याचबरोबर आजच्या बैठकीत आपल्याला किती मंत्रिपद अपेक्षित आहेत त्यानुसार देखील चर्चा ही प्रामुख्याने होणार असल्याचं देखील कळत आहे। त्यामुळे थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। आतापर्यंत शिवसेनेचे जेवढे माजी मंत्री आहेत ते या ठिकाणी बैठकीला आलेले आहेत। शिवसेनेचे सर्व आमदार देखील पोहोचलेले आहेत। काही आमदार हे अजूनही प्रवासात आहेत, जे ग्रामीण भागात येतात त्यांना पोहोचायला उशीर होत असल्याने या ठिकाणी होत आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील। डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे आज जी बैठक होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने अभिनंदनाचा ठराव आणि त्यानंतर गटनेता पदाचा जो ठराव आहे तो सर्वानुमते मंजूर केला जाईल आणि नंतर या ठरावाची कॉपी ही शिवसेना नेत्यांकडून राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहे। त्यानंतर उद्या किंवा परवा शपथविधी ही होणार असल्याची माहिती मिळते आहे। अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी। तर थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेची ही महत्त्वाची बैठक होणार आहे। सुरुवातीला अभिनंदनाचा ठराव असेल आणि त्यानंतर गटनेता निवडीची प्रक्रिया सुद्धा पार पडेल। त्यामुळे शिवसेनेचा नवा गटनेता कोण याची माहिती सुद्धा अगदी काही वेळामध्ये आपल्या समोर येईल। वांद्र्यामधल्या हॉटेल ताज लँड्समध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचे नेते आणि आमदारही या बैठकीसाठी उपस्थित राहू शकतात। तर ही काही दृश्य आपण बघतोय। सध्या नारायण राणे या बैठकीसाठी पोहोचल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।